नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं की एखाद्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रातील सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये MBBS साठी ॲडमिशन मिळत असेल तर साधारणतः किती खर्च येतो व आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एखाद्या विद्यार्थ्याला यावर्षी महाराष्ट्रातील 100% गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर ॲडमिशन मिळत असेल तर कॅटेगरी वाईज आपापल्या कॅटेगरीनुसार किती फीस भरावी लागते व कशा स्वरूपात भरायची असते ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत। सो सॅम्पलसाठी मी जे आता फी स्ट्रक्चर घेतलेलं आहे ते फी स्ट्रक्चर आहे BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पुणे। हे फी स्ट्रक्चर आहे 2024-25चं म्हणजे लास्ट इयरचं फी स्ट्रक्चर आहे। यामध्ये मेजर काही चेंजेस यावर्षी होणार नाहीत, साधारणतः अशाच प्रकारचं फी स्ट्रक्चर यावर्षी सुद्धा असणार आहे। सो पहिल्यांदा आपल्याला जे स्क्रीनवरती दिसत आहे तर ते फी स्ट्रक्चर आहे फॉर ओपन कॅटेगरी अँड ऑल इंडिया कॅटेगरी आउट ऑफ महाराष्ट्र स्टुडंट्स, म्हणजे महाराष्ट्र राज्यातलेच जनरल कॅटेगरीमधले विद्यार्थी म्हणजे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आणि इतर स्टेटमधून महाराष्ट्रामध्ये येणारे विद्यार्थी, अशा विद्यार्थ्यांना एका वर्षाला किती फीस भरायला लागते ते या फी स्ट्रक्चरमध्ये दिलेलं आहे। पहिला जो ए म्हणून ऑप्शन आपल्याला दिसतोय तो आहे ट्यूशन फीज। ट्यूशन फीज या कॉलेजमध्ये एका वर्षाला आहेत 1,38,300 रुपये आणि बाकीच्या ज्या काही आहेत त्या अदर फीज आहेत। याच्यामध्ये डेव्हलपमेंट फी आहे, ॲडमिशन फी आहे, लायब्ररी डिपॉझिट आहे, जिमखाना फी आहे, लायब्ररी फी, युनिव्हर्सिटी रिलेटेड फी आणि इन्शुरन्स, असं सगळं मिळून साधारणतः 14,000 रुपये 14,607 रुपये हे अदर चार्जेस आहेत जे फर्स्ट इयरमध्ये विद्यार्थ्यांना भरायचे आहेत। आणि जर टाईप ए आणि हे टाईप बी दोन्हीची जर आपण टोटल केली तर ते साधारणतः 1,52,907 म्हणजे साधारणतः 1.5 लाख रुपये वर्षाला खर्च येतो जर एखादा जनरल कॅटेगरीचा विद्यार्थी महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट MBBS कॉलेजमध्ये जर ॲडमिशन्स मिळवत असेल तर साधारणतः हा खर्च येत असतो। आता आपण जे नेक्स्ट बघणार आहोत की EWS किंवा SCBC कॅटेगरीचा जर मेल कॅन्डिडेट असेल तर अशा कॅन्डिडेटसाठी साधारणतः वर्षाला किती खर्च येतो तर ते सुद्धा आपण या फी स्ट्रक्चरमध्ये बघणार आहोत। आता इथं कॅटेगरी लिहिलेल्या तुम्हाला दिसत असतील की फॉर EWS, SCBC, EBC कॅटेगरी, ह्या सगळ्या कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत तर या सगळ्या विद्यार्थ्यांना ट्यूशन फीमध्ये 50% कन्सेशन्स हे मिळालेले आहेत। मगाशी ट्यूशन फी जास्ती दिसत होती, आता 69,000 म्हणजे साधारणतः 70,000 रुपये ट्यूशन फी दिसते। अदर चार्जेस तेवढेच आहेत 14,707, असे टोटल साधारणतः 83,750 म्हणजे 80,000 ते 90,000 पर्यंत एका वर्षाचा खर्च हा जाणार आहे। आणि ह्या ज्या काही फीज आहेत त्या फीज कशा भरायच्या आहेत ते आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की समजा ट्यूशन फी आणि अदर फीज असे जर 2 DD द्यायचे असतील तर कोणत्या नावाने DD काढायचं ते इथं त्या फी स्ट्रक्चरवरती दिलेलं असतं। तुम्ही इथे बघू शकता, डिमांड ड्राफ्ट इन फेवर ऑफ ॲडमिन ऑफिसर BJ मेडिकल कॉलेज पुणे 83,757 रुपये जी काही टोटल अमाऊंट आहे नॅशनलाइज बँकेमधून DD काढायचा आहे आणि ॲडमिशनच्या वेळी आपल्याला हा टोटल अमाऊंटचा एक DD कॉलेजमध्ये जमा करायचा आहे, जेणेकरून त्या राऊंडमध्ये मिळालेलं आपलं ॲडमिशन हे कन्फर्म होऊन जातं। त्यानंतर जे कोणी मुली असतील, मुलींची ट्यूशन फी माफ झालेली आहे किंवा SC ST कॅटेगरीचे जे कोणी कॅन्डिडेट्स असतील त्यांच्यासाठीचं फी स्ट्रक्चरसुद्धा आता आपण बघणार आहोत। रिझर्व कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांच्यासाठी किती फीज असणार आहे बघा, इथे तुम्ही बघू शकता। SC ST OBC VJ NT आणि गर्ल्स कोणत्या कॅटेगरीच्या, ओपन EWS SCBC आणि बाकी SC ST OBCच्या गर्ल्स ज्या काही असणार त्यांच्यासाठी सुद्धा सेमच फी स्ट्रक्चर हे ॲप्लिकेबल असणार आहे। ट्यूशन फीचा कॉलम इथं दिलेलाच नाही कारण ट्यूशन फी 100% ट्यूशन फी माफ झालेली आहे मागच्या वर्षापासून। अदर फीज ज्या काही आहेत त्या 14,000 रुपये आहेत, म्हणजे फक्त 14,607 रुपये जर भरले या सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी तर तुमच्या एका वर्षाच्या सगळ्या फीज ह्या सबमिट तिथं केल्या जाणार आहेत व तुमचं ॲडमिशन फायनल होऊ शकतं। याच्या व्यतिरिक्त त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, हॉस्टेल फी किती आहे तर 4,000 रुपये आहे। ही एका वर्षाची हॉस्टेलची फीज आहे आणि ही कशी भरायची आहे, इन कॅश आफ्टर अलॉटमेंट ऑफ हॉस्टेल। म्हणजे आता या कॉलेजच्या बाबतीत जर बघायला गेलं तर अदर फीज किंवा ट्यूशन फीज ज्या काही आहेत त्या DDच्या स्वरूपात भरायच्या आहेत आणि कॉलेजचं हॉस्टेल ज्यावेळी तुम्हाला अलॉट होतं तर त्यावेळी 4,000 रुपये हे कॅशमध्ये तुम्हाला भरायचे आहेत। सो साधारणतः एखाद्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट MBBS कॉलेज जर महाराष्ट्रामध्ये मिळत असेल
तर वार्षिक फीस किती भरायला लागते ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं आणि इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण BAMS मिळत असेल, BDS मिळत असेल किंवा BHMS मिळत असेल तर या सर्व कोर्सेससाठी कॅटेगरी वाईज किती फीस भरायला लागणार आहेत हे सुद्धा आपण आपल्या येणाऱ्या आरंभ करिअर ॲडवायझरच्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओजमध्ये बघणारच आहोत. त्याचबरोबर तुम्हाला ऑन टाईम ॲडमिशनचे अपडेट जर हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये आरंभ करिअर ॲडवायझरच्या व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंकसुद्धा दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून या कम्युनिटीला जॉईन करायचं. थँक्यू.